सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड. तर आज आपण आजीच्या घरगुती टिप्स बघूया. नंबर 1, केसांना कोरफडीचे जेल लावल्याने केस लवकर वाढतात. नंबर 2, जर तुम्हाला लांब केस वाढवायचे असतील तर नारळाचे तेल लावा आणि चांगल्या शॅम्पूने केस धुवा. नंबर 3, जे लोक पोटभर खातात त्यांना असाध्य आजारांना सामोरे जावे लागू शकते. नंबर 4, डाळिंबाची आतील साल खाल्ल्याने अन्न लवकर पचते. नंबर 5, बीटची पाने उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने कोंडा दूर होतो. नंबर 6, जर तुम्हाला शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर 3 चमचे मध आणि 1 चमचा सफरचंदाचा रस पाण्यात मिसळून महिनाभर प्यायल्याने चरबी निघून जाते. नंबर 7, जर केस निर्जीव आणि कमकुवत झाले असतील तर नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून आठवड्यातून एकदा लावा आणि धुवा. नंबर 8, दररोज 1 सफरचंद खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 9, सफरचंद सोलून त्यावर मीठ लावून खाल्ल्याने डोकेदुखी बरी होते. नंबर 10, सफरचंद पिळून त्याच्या रसात मीठ घालून प्यायल्याने उलट्या थांबतात. हरडचा मुरंबा खाल्ल्याने बुद्धिमत्ता वाढते आणि हाडे मजबूत होतात. नंबर 11, मध खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 12, एका जातीची बडीशेप हे खाल्ल्याने तुमची दृष्टी तीक्ष्ण होते. नंबर 13, रात्री हलके अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि चांगला नाश्ता केल्याने पातळ लोक जाड होतात. नंबर 14, पुदिन्याच्या वापराने डोकेदुखी संपते. ते फुफ्फुसांची सूज दूर करते आणि हृदयरोग्यांसाठी फायदेशीर आहे. नंबर 15, पाईन नट्स खाल्ल्याने मूत्राशय आणि यकृत मजबूत होते. हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीर उष्णतेने भरते आणि थंडीचा परिणाम कमी होतो. नंबर 16, रात्री 2 घोट कोमट पाणी प्यायल्याने संपूर्ण दिवसाचा थकवा दूर होतो. नंबर 17, खूप गरम अन्न खाल्ल्याने हृदयरोग होऊ शकतो. जीभ जळण्याचा धोका असतो आणि दात थरथरायला लागतात. नंबर 18, हात सुंदर करण्यासाठी बदाम तेल, लोणी आणि क्रीमने मालिश करा. नंबर 19, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील तर रात्री 1 ग्लास पाण्यात लाल मनुका भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या. सुमारे 1 महिना या रेसिपीचे पालन करा आणि काळी वर्तुळे निघून जातील. नंबर 20, जर चेहऱ्यावर म्हातारपण येऊ लागले तर डाळिंबाचा रस प्या आणि ऑलिव्ह ऑइल लावा. नंबर 21, तुटलेला कंगवा वापरल्यास केस गळू लागतात. नंबर 22, ज्या पुरुषांना खूप राग येतो त्यांचे केस पातळ होतात. नंबर 23, मुळ्याचा रस पिल्याने दगड तयार होणे थांबते. नंबर 24, मुलांमध्ये पोटातील किडे दूर करण्यासाठी निगेला बिया पाण्यात उकळून प्यायला द्या. नंबर 25, चॉकलेट खाल्ल्याने शरीर स्वच्छ होते. नंबर 26, जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीर चरबीयुक्त होते. नंबर 27, जर एखाद्या व्यक्तीने चांगला नाश्ता केला तर त्याचे आयुष्य वाढते. नंबर 28, ज्या घरात गुलाबाचे रोप असते तिथे आनंद येतो. नंबर 29, जर तुम्हाला चांगले आणि अद्भुत जीवन जगायचे असेल तर दान करत राहा. नंबर 30, जर एखाद्या महिलेला तिचा नवरा तिच्यावर नेहमीच प्रेम करत असेल तर स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा. नंबर 31, जर तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असेल तर बडीशेप खा. नंबर 32, लहान वेलची वारंवार खा. यामुळे मणक्याचे कमकुवत होण्यापासून बचाव होतो. नंबर 33, जर एखाद्या महिलेला लवकर गर्भधारणा करायची असेल तर तिला बकरीचे मांस खायला द्या. नंबर 34, तणाव मन आणि हृदय कमकुवत करतो. दुःख फुफ्फुसांना कमकुवत करते आणि राग यकृताला कमकुवत करतो. सकाळी उठताच एका पायावर उभे राहून खजूर खा. यामुळे तुमचे तारुण्य टिकून राहील. नंबर 35, संध्याकाळी 3 वेळा कोमट पाण्याने गुळण्या करा. नंबर 36, जो व्यक्ती उभा राहून लघवी करतो त्याचा मेंदू कमकुवत होऊ लागतो. नंबर 37,
खारट आणि आंबट लस्सी प्यायल्याने हृदय मजबूत होते. नंबर 38, हळदीत मिसळलेले दूध पिल्याने सर्दी लगेच बरी होते. नंबर 39, केसांवर तिळाचे तेल लावल्याने केस जाड होतात. नंबर 40, जर एखाद्याला जादूटोण्याचा त्रास होत असेल तर आलूबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करा. यामुळे जादूचा प्रभाव नाहीसा होईल. नंबर 41, दुपारी काहवा पिणाऱ्यांचे मेंदू तीक्ष्ण होते. नंबर 42, विश्रांतीची खोली जितकी आरामदायी असेल तितकी झोप चांगली होईल. नंबर 43, जेवणापूर्वी अर्धा तास आधी पाणी प्या. यामुळे तुम्ही तरुण राहाल. नंबर 44, जर तुम्हाला आरसा पॉलिश करायचा असेल तर तो बटाट्याच्या सालीने स्वच्छ करा. नंबर 45, जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर झोपलात तर झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. नंबर 46, ज्या मुलांना नेहमी फटकारले जाते त्यांची प्रतिभा दाबली जाते. नंबर 47, ज्या मुलाला मारहाण करून शिकवले जाते ते मूल स्वभावाने हिंसक बनते. नंबर 48, लसणाचा वापर रक्त पातळ करतो आणि शिरा उघडतो. नंबर 39, तुम्हाला माहिती आहे का की आंघोळीपूर्वी आंघोळीच्या पाण्यात लिंबू पिळल्याने महागड्या परफ्यूमची गरज नाहीशी होते. नंबर 50, पचन सुधारण्यासाठी एका ग्लास पाण्यात 1 चमचा मध आणि 1 चमचा आल्याचा रस मिसळा. ते थोडे गरम करा आणि ते प्या. दिवसातून 2दा ते पिल्याने पचन सुधारेल. नंबर 51, ज्या मुलांना माती खाण्याची सवय आहे त्यांना केळी आणि मध खायला द्या. यामुळे त्यांना माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल. नंबर 52, जर हातपाय सुन्न झाले असतील तर लिंबू चाटत राहा. नंबर 53, रिकाम्या पोटी मँगो शेक प्यायल्याने गुडघेदुखी बरी होते. नंबर 54, पोटाची चरबी कमी करण्यासाठी पाण्यात लिंबू पिळून दररोज प्या. नंबर 55, ज्या महिला पाईन नट्स खातात त्या लवकर म्हाताऱ्या होत नाहीत. तर आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये 55 आजीच्या महत्त्वाच्या टिप्स. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसोबत भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा आणि निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.